मित्रांनो नमस्कार, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे। मित्रांनो, राज्य कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी खुशखबर। केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्य कर्मचाऱ्यांना वाढीव 4% डीए लाभ। कॅबिनेट मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय, अशी मोठी बातमी पुढे येत आहे। त्याबद्दलची सविस्तर अपडेट आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। तेव्हा मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवर नवीन असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। महाराष्ट्र राज्य शासन सेवेत कार्यरत सरकारी कर्मचारी तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारकांना केंद्र सरकारच्या धर्तीवर वाढीव 4% लाभ लागू करण्यासंदर्भात राज्य मंत्रिमंडळ बैठकीमध्ये अधिकृत निर्णय घेतला जाणार आहे। मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 11 मार्च व 12 मार्च 2024 रोजी राज्य सरकारची कॅबिनेट मंत्रिमंडळाची बैठक आयोजित करण्यात आलेली आहे। सदर बैठकीमध्ये आचारसंहितापूर्वीच राज्यातील विविध प्रलंबित प्रश्नांवर तोडगा तसेच विविध उपाययोजना सुविधाबाबत अधिकृत निर्णय घेण्यात येणार आहे। यामध्ये राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबत केंद्र सरकारप्रमाणे डीए लाभ लागू करण्यात येणार आहे। केंद्र सरकारच्या धर्तीवर वाढीव डीए लाभ। मित्रांनो, केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना डीए मध्ये माही जानेवारी 2024 पासून 4% वाढ लागू करण्यात आल्याने आता केंद्रीय कर्मचाऱ्यांना एकूण 50% दराने महागाई भत्ता प्राप्त होणार आहे। याच धर्तीवर महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांना महागाई भत्ताच्या वाढीचा लाभ अनुदय करण्यात येणार आहे। वित्त विभागाकडून प्रस्ताव तयार। मित्रांनो, राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून प्रस्ताव तयार करण्यात आल्याची माहिती सूत्रानुसार समोर येत आहे। तर सदरचा प्रस्ताव आज व उद्या होणाऱ्या कॅबिनेट मंत्रिमंडळ बैठकीमध्ये सादर केला जाणार असून याबाबत अधिकृत निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती समोर येत आहे। माहे मार्च पेढीने एप्रिल वेतनासोबत वाढीव डीएचा लाभ। मित्रांनो, माहे मार्च पेढीने एप्रिल वेतनासोबत राज्यातील सरकारी कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना वाढीव 4% महागाई भत्त्याचा लाभ जानेवारी व फेब्रुवारी 2024 या 2 महिन्यातील डीए फरकासह अनुदय होणार आहे। लोकसभेच्या आचारसंहितापूर्वीच केंद्र सरकारने घेतलेला निर्णय राज्य सरकारकडून राज्य कर्मचाऱ्यांकरता घेण्यात येणार आहे, अशी मोठी आनंदाची बातमी पुढे येत आहे। तेव्हा मित्रांनो, ही आनंदाची बातमी आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका। पुन्हा भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह। तोपर्यंत धन्यवाद।